तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात टी श्रेयस ब्लॉग्स. आपल्या या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे लाईनमध्ये आपण एका नवीन अपडेटमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण आलेलो आहोत पातळ देवी येथील पूल आहे. इथं खूप मोठा असा या ठिकाणी पूल राहणार आहे. रेल्वे या ठिकाणी पुलाच्या खालून जाणार आहे. इथचं कंस्ट्रक्शन तुम्हाला दाखवतो. तर चला, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तुम्हाला इथचं कंस्ट्रक्शन वगैरे दाखवतो. इथं खूप सारी या ठिकाणी मटेरियल वगैरे आलेली आहे रेल्वेच्या पुलाचे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला, तर मग तुम्ही या साईडला बघू शकताय काही अशा प्रकारे या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. 20 ते 30 फूट या ठिकाणी असं पूर्ण खालतापर्यंत या ठिकाणी खोदलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय काही अशा प्रकारे या साईडला आहे, रोड आहे आणि असं काहीसं खोदकाम झालेलं आहे. JCB वगैरे इथे या ठिकाणी आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी मटेरियल आणलेलं आहे. तर चला, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. जे की मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, ही आपली जुनी रेल्वेची लाईन आहे. काही अशा प्रकारे होती या ठिकाणाहून आणि जस्ट याच्या बाजूला या ठिकाणी इथून जाणार आहे रेल्वेच्या लाईनवरून जाणार आहे. थोडं या ठिकाणी चेंजेस केलेले आहे. तुम्ही बघू शकता, मोठे मोठे या ठिकाणी पुलाचे साहित्य या ठिकाणी आणून ठेवलेले आहे काही अशा प्रकारे. आणि या साईडला कसा असा मोठा पूल राहणार आहे. तर चला, तुम्हाला या साईडचं पण दाखवतो. तर आपण आत्ताच त्या साईडचं बघितलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पण काही अशा प्रकारे या ठिकाणी खोदकाम वगैरे झालेलं आहे आणि किती मोठा असा या ठिकाणी पुलाचं कंस्ट्रक्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. आणि इथं पिल्लर्स वगैरे या ठिकाणी राहणार आहे, जे की मी आत्ता तुम्हाला दाखवलं ते एकमेकाला असा जॉईंट करून या ठिकाणी असं राहणार आहे. काहीसं अशा प्रकारे या साईडला आहे आणि या साईडलासुद्धा आहे. तुम्ही बघतच आहे मित्रांनो. ऑलमोस्ट या ठिकाणी काम कंप्लीट झालेलंच आहे. थोडंफार बाकी आहे, ते लवकरच होईल समजा. खूप या ठिकाणी वेगाने काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकताय काही अशा प्रकारे या ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे. इथं पुलाचं काम चालू आहे आणि या साईडला खोदकाम वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. समोर JCB वगैरे आहेच, आणखी काम चालूच आहे समोर. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम झालेलं आहे. तर आपण आता समोरच्या लोकेशनवरती जाऊया. या ठिकाणी बघू शकता, हा आपला जुना रोड आहे, जे की पाथर्देवीकडं जातो आणि हा छोटासा पूल आहे या ठिकाणी. तुम्ही इथं दिसतच असेल तुम्हाला. हा असा काहीसा पूल राहणार आहे या ठिकाणी आणि हा डायरेक्ट असा बायपास रिंग रोड काढलेला आहे. तिकडून डायरेक्ट असं त्या रोडला अटॅच होणार आहे. आणि या साईडला खूप असे मोठे मोठे या ठिकाणी मटेरियल आणलेले आहे, जे की पुलाच्या याच्यासाठी कामी येईल. या साईडला आहे, खूप सारे या ठिकाणी आहे. असं काहीसं या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर चला, मग आता जाऊया आपण नेक्स्ट लोकेशनवरती. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे तपोण्यावरून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी छोटूसा एक नाला गेलेला आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी रेल्वेचा पूल वगैरे या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तर चला, तुम्हाला आता तिथचं माहिती देतो, काही सांगतो. तुम्ही बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल आहे. या ठिकाणी बघू शकताय, काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल बनवलेला आहे. असं काहीसं या ठिकाणी बनवलेलं आहे सपोर्ट देण्यासाठी साईडला. तुम्ही बघतच असाल, या ठिकाणी असे काहीसे पोल्स वगैरे या ठिकाणी उभे करण्यात येते. त्याच्यानंतर या ठिकाणी असं काहीसं या ठिकाणी फिटिंग वगैरे होते. नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, किती मोठा असा मुरुमाचा या ठिकाणी ढीग लावलेला आहे. आणि आणखीन या ठिकाणी लेवल भरती यायचीच आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी भरती येणार आहे वरच्या लेवलपर्यंत. नंतर या ठिकाणी ट्रेन जाणार आहे. असा काहीसा या ठिकाणी पूल बनवलेला आहे. या साईडनं खूप उंच असं केलेलं आहे. आता आपण सध्या इथं आहे, या ठिकाणी पण भरती येणार आहे. तुम्ही बघू शकता, ही आपली शकुंतला एक्सप्रेसची जुनी रेल्वेची पटरी आहे. असं काहीसं या ठिकाणी पुलाचं काम वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.